ह्या नवीन रस्त्याने प्रवास करा. तुम्ही मुंबई ते गोवा फक्त 8 तासात पोहोचू शकता. बाकीच्या दिवसात एखादी गाडी असते. तर हे रस्ते आहेत ना, ते पूर्ण जंगलामधून येतात. पूर्णपणे तुम्ही प्रॉब्लेममध्ये अडकून जा. 4 तासात जा, 5 तासात जा, 6 तासात जा. काय एवढ्या घाईनी जायचं? हे नवीन रस्ते नाहीत. हे बरेच जुने रस्ते आहेत. हे जे आता सांगतात ना व्हिडिओमध्ये, की हा नवीन रस्ता आहे, इकडून जा तुम्ही. बरेच जुने सगळे माणगाव ट्रॅफिकमध्ये अडकतात. इंदापूरच्या ट्रॅफिकमध्ये अडकतात. म्हणून अशा फॅमिलीला सेफली तुम्ही घेऊन जाऊ शकता. ह्या नवीन रस्त्याने प्रवास करा. तुम्ही मुंबई ते गोवा फक्त 8 तासात पोहोचू शकता. अशा टायटलचे व्हिडिओ तुम्ही खूप पाहिले असाल ना. मी सुद्धा तुम्हाला सांगतो की खूप रस्ते आहेत. तुम्ही मुंबईवरून निघालात ना, तर खूप छोटे मोठे असे रस्ते खूप झालेले आहेत की जिकडून तुम्ही मुंबईवरून गोव्याला जाऊ शकता आणि खूप कमी वेळात. जर तुम्ही रेग्युलर NH66 वापरता ना, तो न वापरता थोडेसे त्याला चेंजेस करून जर दुसरे छोटे मोठे रस्ते वापरून जर गेलात ना, तर नक्कीच तुम्ही लवकर पोहोचू शकता. 8 तासामध्ये तर नक्कीच पोहोचू शकता. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, त्या मी थोडे पुढे सांगतो. त्याच्या अगोदर एक रूट सांगतो, जो सर्रास सांगितला जातो लवकर पोहोचण्यासाठी. तो म्हणजे एक्सप्रेसवेने डायरेक्ट साताऱ्याला जायचा, तिकडून पुढे आतमध्ये जायचं आणि तिकडून जायचा. तो एक आहेच. दुसरा एक सांगितला जातो, तो म्हणजे एक्सप्रेसवेने खोपोलीला यायचं, खोपोलीवरून पाली, निजामपूर, तिकडून माणगावला यायचं. जेणेकरून इंदापूर आणि माणगावची ट्रॅफिक भेटत नाही, डायरेक्ट तुम्ही बाहेर पडता. दुसरं असं सांगितलं जातं की मुंबईवरून अलिबागला, अलिबागवरून जो कोस्टल रूट आहे त्याने डायरेक्ट तुम्ही कोस्टल रूट थ्रू डायरेक्ट जाऊ शकता कोकणामध्ये आणि तिकडून पुढे हायवेला वगैरे जॉईन करून गोव्याला आरामात पोहोचू शकता. सगळं बरोबर आहे, पण कधी तुम्ही प्रवास केलाय का? हे जे छोटे मोठे रस्ते सांगतात ना, ते किती डेंजर आहेत तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्यावरती ना, जर विकेंड सोडला ना, शनिवार रविवार, तर गाड्या शक्यतो नसतातच. एखादी गाडी एक 5-10 मिनिटांनी जाताना तुम्हाला दिसेल. विकेंड सोडून बोलतोय, बाकीच्या दिवसामध्ये. विकेंडला एखाद्या वेळेस असतात सुद्धा, गर्दी असते सुद्धा किंवा एखाद्या वेळेस नसेल सुद्धा. पण बाकीच्या दिवसात एखादी गाडी असते. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये हा एक रूट सांगितला जातो की एक्सप्रेसवेने खोपोलीला, खोपोलीवरून पाली, तिकडून निजामपूर, तिकडून माणगाव, माणगावच्या इथे येताना सुद्धा एक निजामपूरवरून एक रस्ता निघतो, जो हायवेला कनेक्ट होतो डायरेक्ट. एक जो डायरेक्ट निजामपूरवरून माणगावमध्ये येतो. असे रस्ते आहेत. तर हे रस्ते आहेत ना, ते पूर्ण जंगलामधून येतात. जर तुम्ही कोकणामध्ये येत असाल तर नक्कीच तुमची फॅमिली वगैरे असाल. जर एकटे असाल किंवा मित्रांसोबत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. जेंट्स काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकतात. पण जेव्हा फॅमिली असते, जेव्हा एखादा पुरुष गाडीमध्ये असतो आणि इतर लेडीज असतील, तर ती परिस्थिती हँडल करण्याच्या बाहेर जाऊ शकते. जेव्हा अशा रस्त्यांवरती समजा गाडी तुमची बंद पडली. जर बंद पडली ना, तर ते हे असे रूट आहेत, तिकडं सिग्नल सुद्धा मोबाईलला नीट भेटत नाही. तुम्हाला मदत करायला सुद्धा कोणी नसेल. तिकडे एवढे गॅरेज सुद्धा नाही आहेत आणि बंद पडल्या तर पूर्णपणे तुम्ही प्रॉब्लेममध्ये अडकून जा. अशा प्रकारचे रूट आहेत. तुम्ही एकदा चेक करून बघा. जेव्हा तुम्ही असे रूट बघता ना, तेव्हा सॅटेलाईट मोड असतो. Google मॅपवरती ते टाका रूट आणि त्याचा सॅटेलाईट मोड ऑन करा आणि झूम करत बघत जा. त्या रस्त्याला किती घरं आहेत ते. तुम्हाला अजिबात घरं दिसणार नाही. दिसली ना तरी छोटी, एखादा घर इकडे दिसेल, एखादा घर तिकडे दिसेल. असंच आणि पूर्ण घनदाट जंगलामधनं ते रस्ते आहेत. तर अशा रस्त्यावरनं समजा तुम्ही दिवसा असो किंवा रात्री असो, रात्री तर खूपच जास्त डेंजर होऊ शकतं ते. पण रात्रीच्या वेळे किंवा दिवसाच्या वेळेत तुम्ही जर असं जात असाल, न जाणून तुमची गाडी त्या ठिकाणी बंद पडली, पंक्चर झाली, तर अशा वेळेला तुम्ही मदत कोणाकडे मागणार? त्यावेळेला तुम्हाला मदत करायला तर कोणच तिथे येऊ शकत नाही. एवढं ते म्हणजे रिमोट एरिया असतो तो. असतात गावं असतात, एक 10-10 किलोमीटरवरती आता कोकणामध्ये सगळीकडे गावं असतात. पण मध्ये जर तुमची गाडी बंद पडली, तर शक्यतो तुम्हाला तिथनं मदत भेटणं खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. आणि दुसरं म्हणजे जर मुंबई गोवा महामार्ग सोडलात ना, तर तुम्हाला जसे तुम्ही बाहेर जाल ना, मुंबई गोवा महामार्गापासून थोडे आत जात जाल ना, तसं नेटवर्क कमी होत जातो. नेटवर्क भेटतच नाही काय ठिकाणी. मग तुम्ही त्या ठिकाणी काय कराल जर तुम्हाला नेटवर्क भेटत नसेल तर? त्यामुळे एक गोष्ट सांगतो, ज्या खूप व्हिडिओ येतात की 4 तासात जा, 5 तासात जा, 6 तासात जा. काय एवढ्या घाईनी जायचं? आरामात निघा. तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरती सुद्धा जो रेग्युलर आता चालू आहे ना सध्या जुना NH66, मान्य आहे की तुम्हाला माणगावला, इंदापूरला ट्रॅफिक भेटतं. बाकी तर जास्त मोठा ट्रॅफिकचा प्रश्न येत नाही. नंतर मग कोकणामध्ये सुद्धा थोड्याफार ठिकाणी ट्रॅफिक भेटतं. त्यांचा जर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल ना, तर सकाळी लवकरात लवकर निघा. 9 किंवा 8, 9 ते 10च्या दरम्यान जर तुम्ही
माणगाव किंवा इंदापूर पास केलात ना तर एवढी ट्रॅफिक असते, पण एवढी ट्रॅफिक भेटणार नाही की तुम्हाला 3-3, 4-4 तास थांबावं लागेल. तिथून जर लवकर पास झालात ना तर एवढी ट्रॅफिक भेटत नाही. तुम्ही एखाद तासा मॅक्सिमम 1 तासामध्ये तो ट्रॅफिकमध्ये न अडकता बाहेर जाऊ शकता. सेम तसंच जर दुपारी निघायचं असेल, दुपारी 4 ते 5 किंवा 3 ते 5च्या दरम्यान जर तुम्ही माणगावचा आणि इंदापूरचा तो पॅच जर क्रॉस केला ना तर एवढी ट्रॅफिक तुम्हाला तिथे सुद्धा भेटत नाही. म्हणजे असते ट्रॅफिक, पण गाड्या मूव्ह होत राहतात आणि ट्रॅफिकमधून निघून जातात. पण जर तुम्ही हे सोडून जर डायरेक्ट ते छोटे छोटे रस्ते घ्यायला गेलात, रस्ते चांगले आहेत, फक्त घनदाट जंगलातून आहेत, रिमोट एरिया आहे सगळा, तिकडे एवढी लोकसंख्या सुद्धा नाही, छोटी छोटी गावं आहेत आणि गॅरेज वगैरे सुद्धा नाही आहे. पंक्चर झालं तर हवा मारायला सुद्धा तुम्हाला काही भेटणार नाही. तुमच्याकडे जर स्पेअर टायर असेल तर ठीक आहे, नसेल तर खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात. जर गाडी बंद पडली तर मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे जे हे रस्ते सांगतात ना त्यांच्यावरती डोळे बंद करून लगेच विश्वास ठेवू नका, लगेच त्यांच्या पाठीवरती गाड्या घेऊन निघू नका. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पहिले स्वतः एक ट्रिप करून बघा तिकडे. म्हणजे तुम्ही किंवा तुमचे मित्र वगैरे असतील, फ्रेंड असतील तर ग्रुपने पहिले एखादी ट्रिप करून बघा. तिकडं तुम्हाला जर रस्ता वगैरे व्यवस्थित वाटला तर नंतर त्या रस्त्यावरून आपल्या फॅमिलीसोबत जा. फॅमिलीला अशा नवीन रस्त्यावरती कधी रिस्कमध्ये घालू नका. मुंबई गोवा महामार्गाचं मी का सांगतो, कारण मुंबई गोवा महामार्गावरती वीकेंड असो किंवा वीकडेज असो नेहमी त्या रस्त्यावरती गाड्या असतात. त्यामुळे तुमची गाडी बंद वगैरे पडली तर तुम्हाला मदत वगैरे भेटू शकते. आणि प्रत्येक 5-5 किलोमीटरवरती, 10-10 किलोमीटरवरती सर्रास इथे गॅरेज आहेत. आणि दुसरं म्हणजे हॉटेल आहेत, गॅरेज आहेत, पेट्रोल पंप आहेत. त्या साईडला तर पेट्रोल पंप सुद्धा भेटत नाही. एखादा पेट्रोल पंप तुम्हाला भेटेल पेट्रोल संपलं तर त्यासाठी मुंबई गोवा महामार्ग. दुसरी म्हणजे रेंज सगळीकडे भेटते मुंबई गोवा महामार्गावरती. त्यामुळे कोणत्याही प्रॉब्लेममध्ये पडलात तुम्ही तर तिथून तुम्ही सुटू शकता. पण हे बाहेरचे जे रस्ते आहेत जे तुम्ही शॉर्टकट म्हणून वापरता आणि तिथे जर प्रॉब्लेम झाला तर तिथे तुम्ही अडकू शकता. त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुमच्या फॅमिलीला त्रास होऊ शकतो. आणि नंतरच तुम्हाला असंच वाटेल की उगाच या रस्त्यावर आलो, मुंबई गोवा महामार्गाने सरळ गेलो असतो तर एवढा त्रास सहन करावा लागला नसता. शेवटी फॅमिली फर्स्ट आहे, थोडा टाइम लागला तरी चालू शकतो. पण कसं आहे की सेफ रस्त्याने जा. उगाच कोणीतरी सांगतोय व्हिडिओचे व्ह्यूज कमवण्यासाठी अनेक लोक शॉर्टकट म्हणजे टायटल असे देतात की 8 तासात जा गोव्याला, 7 तासात जा, आणि आपण पण लगेच ती व्हिडिओ काढून बघतो, अरे वा इकडून हा नवीन रस्ता वाटतोय. काही नवीन रस्ते नाहीत, हे बरेच जुने रस्ते आहेत. हे जे आता सांगतात ना व्हिडिओमध्ये की हा नवीन रस्ता आहे, इकडून जा तुम्ही, बरेच जुने रस्ते आहेत. त्यांना रस्ते चांगले करून ते आता रस्ते खराब व्हायची वेळ आली, एवढे ते जुने रस्ते आहेत. पण ते रस्ते आम्ही व्हिडिओमध्ये का दाखवले नाही आजपर्यंत. तर मी माणगावचे मला रस्ते माहिती आहेत सगळे, इंदापूरचे माहिती आहेत, तिकडे कोलाडच्या आजूबाजूचे रस्ते माहिती आहेत, सगळे शॉर्टकट माहिती आहेत. पण मी का दाखवत नाही, कारण का तो एरिया तसा फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी सेफ नाही आहे. म्हणून मी आजपर्यंत दाखवणार की मी एखादा रस्ता व्हिडिओमध्ये दाखवीन आणि त्याच्यावर कोणी गेला आणि कोणी प्रॉब्लेममध्ये अडकलं तर उगाच ते माझ्यामुळे कोणत्याही त्या प्रॉब्लेममध्ये अडकायला नको. महाडच्या आजूबाजूचे सगळे रस्ते मला माहिती आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट वीर रेल्वे स्टेशनपासून जो फाटा फुटणार तिकडे टोल फाटा, तिकडून डायरेक्ट हायवेवरून न जाता बाहेर कसं पडायचं, महाड न घेता पुढे तो कशेडी बोगदा न घेता डायरेक्ट बाहेर कसं पडायचं ते रस्ता सुद्धा सांगू शकतो. किंवा अजून विचित्र खूप रस्ते आहेत. महाडवरून डायरेक्ट तिकडे बीच साईडला, श्रीवर्धनच्या बीच साईडला कसं जायचं, बागमंडले बीच साईड, किंवा तिकडे दिव्यागरला कसं जायचं, लोणेरवरून कसं जायचं, माणगावरून कसं जायचं, अनेक रस्ते आहेत. पण मी का सांगत नाहीत, कारण का हे सगळे जे हायवेच्या बाहेरून रस्ते आहेत ना ते थोडे जंगलातून रस्ते आहेत. आणि त्यामधून फॅमिलीला घेऊन जाणं, एखादा नवीन ड्रायव्हर असेल आणि त्यांनी फॅमिलीला घेऊन जाणं हे खूप जास्त रिस्की असतं. पहिले तुम्ही गुगल मॅपवरती तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे जाऊ शकता, रूट एक्सप्लोअर करा स्वतः आणि नंतर फॅमिलीला घेऊन जा. उगाच स्वतः डायरेक्ट फॅमिलीला घेऊन जाणं अशा रस्त्याने जिकडचे आपल्या रस्ते माहिती नाहीत ते खूप रिस्की होऊ शकतं. म्हणून मी कधी अशी व्हिडिओमध्ये सांगत नाही. आणि हा व्हिडिओ करण्यामागचं हेच कारण होतं की आजकाल सगळ्यांना माहिती आहे की सगळे माणगाव ट्रॅफिकमध्ये अडकतात, इंदापूरच्या ट्रॅफिकमध्ये अडकतात. म्हणून अशी काहीतरी सांगावं की माणगावच्या ट्रॅफिकला बायपास करून, इंदापूरच्या ट्रॅफिकला बायपास करून डायरेक्ट तुम्ही 8 तासामध्ये गोव्याला पोहोचा, कोकणात पोहोचा, अशा टाईपचे व्हिडिओ येतात आणि लोक त्यांच्यामध्ये जातात सुद्धा. आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो तसं काय नाही, पण कोणाचं नशीब खराब असेल आणि कोणाला त्रास झाला तर. म्हणून सांगतो की डायरेक्ट अशा रस्त्यांवरती जाऊ नका, सेफली प्रवास करा, मुंबई गोवा मार्गावरून प्रवास करा. ठीक आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलात तरी काही वेळ अडकाल, पण नंतरचा प्रवास हा चांगलाच होईल आणि सुखकर होईल. फॅमिलीला सेफली तुम्ही घेऊन जाऊ शकाल. एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमधून. जर व्हिडिओ मिसलीड वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा. पण फक्त तुमच्या चांगल्या हेल्थसाठी आणि तुमच्या सुखरूप फॅमिली तुमची राहावी यासाठी हा व्हिडिओ केला होता. तुम्हाला काय वाटलं हे माझं सगळं मत
मी जे मांडलं ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर ते लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.